हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि काल 17 एप्रिल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. 18 वर्ष कंप्लीट झाली. कधी ते कळलं सुद्धा नाही बरं का. आणि ना भरपूर भरपूर गोष्टी पाहिल्या आम्ही लाईफमध्ये. अ, खूप काही प्रॉब्लेम आले, आयुष्यात चढ-उतार आले. पण आम्ही ना एकमेकांची साथ मात्र कधीच सोडलेली नाही आहे आजपर्यंत. भांडण वगैरे या गोष्टी तर म्हणजे नॉर्मल तर थोड्याफार नोकझोक तर चालतच राहते. पण असे खूप मोठे भांडण झाले आमचे. आम्ही काहीच्या काही पावलं उचलली असं आयुष्यात कधीच झालेलं नाही आहे आजपर्यंतच्या. आणि तेही प्रॉब्लेममध्ये असताना म्हणते मी बरं का. नॉर्मल लाईफ असताना तर माणूस जगतं सुरळीत, पण प्रॉब्लेममध्ये असताना सुद्धा आम्ही तेवढं स्टेबल राहिलेलो आहे. आणि सांगायला गेलं तर खूप काही आहे, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये काही जास्त सांगता येणार नाही. तर ॲनिव्हर्सरी असो किंवा काही असो, आपली घरातली कामं ही तर व्हायलाच पाहिजेत. तर रोजच्याप्रमाणे आज त्यात अमावस्या होती, त्याच्यामुळे ना छान देव वगैरे घासून मस्त देवपूजा केलेली आहे. मी अमावस्येचं रुटीन बऱ्याच वेळेला शेअर केलेलं आहे. छान आपल्याला जरा झटकून वगैरे घ्यायचं, छान फरशा पुसून घ्यायच्या, गोमूत्र, हळद वगैरे टाकून, मीठ टाकून वगैरे. त्याच्यानंतर देवाची साफसफाई करायची, होता होईल तेवढी घरातली साफसफाई करायची. आणि अशा पद्धतीचं त्यानंतर दिवसभराचं काम झाल्यानंतर सायंकाळी निघालो विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी. तयार झाले होते. इथं साडी घालायचा विचार केला, पण इतकं भयानक गरम व्हायला लागलं होतं. परत विचार बदलला आणि ड्रेसच घालून टाकला. आहोंनी कालच गजरे आणून ठेवलेले होते, त्यातले गजरा आपण घातला एक आणि गेलो. आणि आमचं भाग्य बघा की आम्हाला म्हणजे ठरवून असं काही केलं नाही. आम्ही जायचं म्हणून संध्याकाळच्या वेळेला गेलो आणि अगदी योग्य अशा आरतीच्या वेळेला आम्ही तिथं मंदिरात पोहोचलेलो होतो. आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा आरती सुरूच झालेली होती. आणि परी असं तुम्हाला दाखवत होती की बघा मम्मीचं काय चालू आहे, मम्मीचं काय चालू आहे. तर इथे मंदिरात पोहोचलेलं आहे. आणि एकदम म्हणजे मंदिराच्या आवारात जरी गेलं तरी इतकं प्रसन्न वाटायला, इतकं छान वाटायला सुरू होतं. तर पोहोचलेलं आहे. आणि आम्ही मुखदर्शनच केलेलं होतं बरं का, कारण उशिरा गेलेलो होतो म्हणून. आणि मुखदर्शन केलं तरी पण छान असं दर्शन आमचं झालेलं. बरोबर आरती चालू असताना आम्ही आतमध्ये पोहोचलेलो होतो. आणि मस्त आणि ना मग आरती वगैरे झाली. आरती जरी चालू असली तरी तिथे काही जास्त वेळ थांबू देत नव्हते. दर्शन करत करत पुढे चालायचं होतं. पण रखुमाईच्या इथे मात्र आम्ही थांबलो होतो. तिथं कंप्लीट आरती होईपर्यंत थांबलो. थोडंसं वरती चढून थांबलो तर पूर्ण देवीचं जे काही मुख आहे ते एकदम छान पद्धतीने दिसत होतं. आरती चालू होती ते दिसत होतं. छान अशी आरती झाली, दर्शन घेतलं, नारळ वगैरे फोडला आणि तिथून आम्ही निघालो. थोडंसं काही सामान वगैरे घरातलं घेतलं आणि आलो. इथे जेवण करायचं होतं परीला आणि तिच्या पप्पांना, कारण मी इथं काही जेवण करणार नव्हते. माझं डाएट चालू आहे म्हणून मी घरीच खाऊन आलेले होते. ह्या दोघांनी जेवण वगैरे केलं. आणि असं झालं आमचं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन. कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? आणि आमचं जे काही सेलिब्रेशन वगैरे आहे ते तर आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा आपल्या व्हिडिओला. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार.